श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 31. या कथेच्या नित्यवाचनाने दाम्पत्यामधील मतभेद दूर होतील व संसार सुखाचा होईल. तर चला कथेला सुरुवात करू. मागच्या अध्यायात तुम्ही पाहिलं असेल की मृत दत्ताची पत्नी कोणाचंच म्हणणं ऐकण्यास तयार नव्हती. त्या कोवळ्या मुलीवर ओढवलेला प्रसंग अनिवार्य होता. तिच्या मनाला त्या अवस्थेस कुणाचाच उपदेश पटण्यासारखा नव्हता. शेवटी तिच्या विचारांना प्रवृत्त करण्यासाठी योगेश्वरांनी तिला पूर्वीच्या पतिव्रतांची माहिती व कर्तव्ये थोडक्यात सांगितली. ती योगेश्वरचे सर्व सांगणं ऐकत असली तरी तिच्या मनावरचं दडपण कमी झालं नव्हतं. योगेश्वर सांगू लागले, फार पूर्वी काशीक्षेत्री अगस्ती ऋषी राहत होते. त्यांच्या पत्नीचं नाव लोपामुद्रा. तिच्या जीवनात ती फक्त पतीलाच देव मानून राहत होती. प्रत्येक कामात धर्मकृत्यात ती दक्षतेने लक्ष ठेवत असे. तिच्या त्या एकनिष्ठेच्या व्रताबद्दल प्रत्यक्ष बृहस्पती व इतर देव देखील स्तुती करत. त्या काळी अनेक पतिव्रता स्त्रिया होऊन गेल्या. अरुंधती, अनुसूया, लक्ष्मी, पार्वती या अशा अनेक पतिव्रतांची निरनिराळ्या प्रकारची माहिती त्यांनी बालवयातील त्या मुलीला सांगितली. तिने ते ऐकून घेतली. सर्व माहिती ऐकूनही तिच्या मनाचं खरं समाधान झालं नव्हतं. या सर्व दुःखी स्थितीतून कायमची सुटका होण्यासाठी अगदी शेवटचा मार्ग म्हणजे पतिनिष्ठ स्त्रीने सहगमन करणे. सहगमन म्हणजे काय तर मृत पतीच्या देहाबरोबर स्वतःला जाळून घेणे. सहगमनामुळे सर्व पापे नष्ट होतात. पण सहगमन करणाऱ्या स्त्रीचा मनोग्रह, त्यावेळी धैर्याने चितेकडे पडणारे पाऊल यामुळे त्या स्त्रीला अश्वमेधाचे पुण्य प्राप्त होते. अशा सहगमनामुळे त्या वंशातील मागच्या अनेक पिढ्यांचा उद्धार होतो असं देखील धर्मशास्त्रात सांगितलं आहे. दत्ताच्या पत्नीने योगेश्वराचा अंतिम मार्ग नीट ऐकून घेतला. त्याचाच ती अधिक विचार करत होती. त्या अस्वस्थ मुलीने पुन्हा त्या योगेश्वरांना विचारलं, स्वामी, सहगमन कोणी करावे, कसे करावे, त्याचे काही नियम धर्मशास्त्रात सांगून ठेवले आहेत का? योगेश्वर सांगत होते, पतीचा मृत्यू झाला असेल त्यावेळी त्याची पत्नी जवळ असेल तर तिने त्या दहनाच्या वेळी सहगमन करावे. पण एखादी स्त्री गरोदर असेल किंवा पती दूरच्या गावी मरण पावला असेल तर तिने सहगमन करणं हे पाप आहे. तिने केशवपण करावे. आपल्या आयुष्याचे दिवस ईश्वर चिंतनात घालवावे. नित्यनेमाने रोज फक्त एक वेळा जेवण घ्यावे. वर्षातील वैशाख महिना, कार्तिक महिना व माघ महिना या महिन्यात सकाळी लवकर उठून स्नान करावं. देवांची प्रार्थना करावी. वैशाख महिन्यात ब्राह्मणांना मातीचा कलश भरून पाणी द्यावा. यथाशक्ती दक्षिणा द्यावी. कार्तिक महिन्यात दीपदान करावे व तो दिवा पितळेचा असावा. पूर्वीच्या काळी असे दिवे वापरत असत. त्या दिव्यांना शिगेचा दिवा असे म्हणत. असा दिवा देता आला तर उत्तम, पण नाही जमलं तर समई, निरंजन असे दिवेही देतात. माघ महिन्यात तीळ व तूप यांच्या मिश्रणाने तयार केलेले गोड पदार्थ ब्राह्मणांना द्यावेत. यथाशक्ती दक्षिणा द्यावी. जर गोड पदार्थ करण्याचं जमलं नाही तर तीळ पावशेर, तूप पावशेर व गुळ पावशेर असेही ब्राह्मणांना देता येईल. ज्यांना जसे जमेल तसे त्यांनी करावे. शेवटी हा खरा भाग श्रद्धेचा. पण निधनानंतर त्या स्त्रीने पतीची आजन्म आठवण राहण्यासाठी काही पथ्य पाळणे गरजेचे असा दंडक थोर ऋषींनी सांगून ठेवला आहे. पण तो आचरणात किती व कसा आणायचा हा व्यक्तिगत भाग प्रत्येकाने ठरवायचा. इति श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 31 समाप्त. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.